नमस्कार मंडळी, लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत. अद्वैतने कलाला स्पष्टपणे सांगितलेलं असतं की देवी आईच्या उत्सवामध्ये कुठल्याही कार्यक्रमात आणि कुठल्याही गोष्टीला तू हात लावायचा नाहीस, कारण हे आमच्या घरचं कार्य आहे आणि आम्हाला जसं वाटतं ना तसं आम्ही हे करू. त्यामुळे कला आता अद्वैतच्या बोलण्याशी सहमत झालेली असते आणि देवी आईच्या उत्सवात कुठेही सहभागी व्हायचं नाही असं तिने ठरवलेलं असतं. परंतु आबांनी मात्र कलावर मोठी जबाबदारी सोपवलेली असते. आबांनी कलाला सांगितलेलं असतं की देवी आईचं दर्शन घेण्यासाठी जे भाविक आपल्या घरी येणार आहे त्यांच्यासाठी तुला नारळाच्या वड्या बनवायच्या आहे. आता ही गोष्ट अद्वैत समोरच झालेली असते आणि कला आबांना नाही म्हणू शकत नसते. त्यामुळे आबांना ती म्हटलेली असते की ठीक आहे, मी बनवते. अद्वैतचं कलाला म्हणणं असं असतं की तू आबांना नाही सुद्धा म्हणू शकत असती. तेव्हा कला म्हणते की मी आबांना नाही म्हणू शकत नाही. आता या गोष्टीवर तुझ्याकडे काही उपाय असेल तर कर. मला नारळाच्या वड्या नाही करायच्या आहे तर मी नाही करणार. मग तुला जर करायच्या असतील तर तुझं तू बघून घे. मग अद्वैत एक उपाय सुचवतो आणि सांगतो, तू माझी इन्स्ट्रक्टर असशील, म्हणजेच तू मला सांगशील की नारळाच्या वड्या कशा बनवायच्या आणि त्या पद्धतीने मी नारळाच्या वड्या बनवेल. कला आणि अद्वैत दोघंही आता किचनमध्ये असतात. त्यांच्या जोडीला आनंद आणि अंजू सुद्धा असतात. सगळी काही तयारी झालेली असते. अद्वैत कलाला विचारतो की आता पुढे काय करायचं. तेव्हा कला सांगते की पातेलं गरम कर पहिल्यांदा आणि पातेलं गॅसवर ठेव. अद्वैतने पातेलं आता गॅसवर ठेवलेलं असतं आणि कलाला तो सांगत असतो की बघ गरम झालंय की नाही. कला रागाने त्याच्याकडे बघत असते आणि मग त्यानंतर कला त्याला सांगते की आता यामध्ये साखर ओत. त्यावर कलाने सांगितल्याप्रमाणे अद्वैत आता त्या साखरेमध्ये पाणी ओततो, त्याचा पाक बनवून घेतो. त्यानंतर जे खवलेलं खोबरं असतं ते अद्वैत आता त्या पाकामध्ये टाकतो. त्यापासून ज्या काही वड्या बनणार असतात त्या थोड्याच बनणार असतात. त्यामुळे कला आनंददादांना विचारते की आनंददादा, अंजू जास्तीचं खोबरं खवते ना अजून. आनंददादा म्हणतात की हो, ते अजून जास्तीचं खोबरं खवताय. मग कला अद्वैतला सांगते की अद्वैत, तू जी ही प्रोसिजर करतो ना ही किमान तुला अजून 6 ते 7 वेळा करायची आहे. तेव्हा अद्वैत म्हणतो की काय 6 ते 7 वेळा आणि हे परत परत करायचंय, कशाला. कला म्हणते की अरे अद्वैत, आपल्याला पूर्ण कोल्हापुराला नारळाच्या वड्या वाटायच्या आहे. असं म्हटल्यावर प्रसाद जास्तच करावा लागेल ना. एवढासा प्रसाद कोणाला पुरणार आहे. ॲटलिस्ट आपल्याला 6 ते 7 वेळा अजून करावा लागणार आहे. अद्वैतला खूप टेन्शन आलेलं असतं. कला म्हणते की काय अद्वैत, तुला जमणार आहे ना आणि येतंय ना तुझ्या लक्षामध्ये. तेव्हा अद्वैत आनंदला विचारतो की काय रे आनंद, येतंय ना तुझ्या लक्षामध्ये सगळं. आनंद म्हणतो की हो येतंय. त्यानंतर जे काही मिश्रण अद्वैतने बनवलेलं असतं आता ते मिश्रण तो हलवत असतो आणि त्यामध्ये वेलची पूड टाकतो. परंतु गॅस मात्र थोडा जास्त असतो. त्यामुळे कला अद्वैतला म्हणते की अरे अद्वैत, तो गॅस जरा कमी कर ना, म्हणजे मंद आचेवर करायच्या असतात या गोष्टी. गॅस थोडासा कमी कर, नाहीतर ते मिश्रण जळून जाईल. अद्वैत म्हणतो की कशाला, एवढ्या आचेवरच करायचं असतं आणि तसंही तुझ्यासारखं मला रेंगाळत बसायला नाही आवडत त्या छोट्याशा गॅसवर. असं जर केलं तर पटपट आणि फास्ट होईल काम. अद्वैत आता त्याचं काम करत असतो आणि ते मिश्रण हलवत असतो. आता ते मिश्रण हलवत असताना ते गरम गरम थोडंसं मिश्रण अद्वैतच्या हातावर पडतं आणि अद्वैत जोराने ओरडतो. कला त्याला विचारते की काय झालं, तुला चटका बसला ना, थांब. मग कला लगेचच जाते, नळाच्या पाण्याने तिचा पदर ओला करते आणि अद्वैतच्या हातावर जे मिश्रण असतं ते ती आता काढून टाकते आणि थंड पाण्याने अद्वैतचा हात शेकवत असते. त्यामुळे अद्वैतला जे भाजलेलं असतं ते अद्वैतचं थोडंसं बरं होतं आणि अद्वैत फुंकरही त्यावर मारत असतो आणि सोबत कला देखील त्याच्या हातावर फुंकर मारत असते आणि त्यावेळी कला आणि अद्वैत दोघंही एकमेकांकडे बघत असतात. त्यानंतर कला अद्वैतला विचारते की खूप जळतंय का. अद्वैत म्हणतो की नाही, एवढं काही नाही झालंय मला. त्यानंतर अद्वैत पुन्हा ते मिश्रण हलवायला घेतो. कला म्हणते की आता हे मिश्रण बनलं आहे, आपण एक काम करूया, आपण आता हे सर्व ट्रेमध्ये ओतूयात आणि मग थंड पडलं की मग त्याच्या वड्या पाडायला घेऊयात. तर मंडळी, मागच्या हप्त्यातील आपली साडीची विनर ठरलेली आहे रेणुका कुलकर्णी आणि त्यांनी त्यांचा आवडता रंग टाकलेला होता बेबी पिंक. त्यामुळे बेबी पिंक कलरची साडी त्यांना लवकरात लवकर दिली जाईल. त्यासाठी खाली एक फॉर्म दिलेला असेल, त्या जर हा व्हिडिओ बघत असेल तर लगेच त्यांनी लवकरात लवकर तो फॉर्म भरावा आणि फॉर्ममध्ये डिटेल फिल करून आम्हाला लवकरात लवकर सबमिट करावा.
त्याचप्रमाणे मित्रांनो, पुढच्या हप्त्यात साडी जिंकण्याचा मान आता यावेळी तुम्हालाही भेटलाय. त्यामुळे त्यासाठी तुम्हाला माहीतच आहे काय करायचंय. तुम्हाला आपला व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचंय, चॅनलला सबस्क्राईब केलेलं असावं, त्यानंतर व्हिडिओला लाईक करायचंय आणि कमेंटमध्ये तुमच्या आवडीचा रंग लिहायचा आहे. तर मित्रांनो, वाट कसली बघताय, लगेचच सगळ्या अटी पूर्ण करा आणि साडी जिंकण्याची सुवर्ण संधी हातातून गमावू नका. धन्यवाद. त्यानंतर ते सर्व मिश्रण आता ट्रेमध्ये ओतलं जातं. सगळं मस्त एकदम लेवलमध्ये करून घेतलं जातं आणि नंतर थंड झाल्यावर अद्वैत त्या मिश्रणाच्या वड्या पाडत असतो. अद्वैत वड्या कापत असताना तो चौकोनी वड्या कापत असतो. त्यामुळे कला त्याला म्हणत असते की अद्वैत, आपल्याला शंकरपाळी बनवायची आहे, चौकोन नाही बनवायचा आहे. मग अद्वैत कलाकडे बघू लागतो. कला म्हणते की बरं बाबा ठीक आहे, बनव, तुला काय बनवायचे, परंतु जे काही बनवशील ना ते व्यवस्थित बनव, म्हणजे चौकोन सुद्धा नीट आला पाहिजे. उगाच वाकडे तिकडे वड्या नको कापूस. अद्वैत आता हळूहळू वड्या पाडत असतो. हळूहळू त्याचं काम चालू असतं. कला सुद्धा बघत असते की तो कसं काम करतोय. आता त्याच वेळी घरातले आलेले असतात. म्हणजेच त्याच वेळी सरोज, रजनी, नैना, राहुल जे काही देवी आईची ओटी भरण्यासाठी गेलेले असतात ते सर्वजण तिथे आलेले असतात. आता सरोज हा सर्व प्रकार बघते आणि सरोजचा माथा ठणकतो. सरोज बघते की आपला अद्वैत किचनमध्ये काम करतोय, किचनची कामं करायला लागलाय. आता ह्या मुलीने माझ्या मुलाला ही कामं लावली की काय, असं सरोजला प्रश्न पडतो. आणि मग सरोज खूप चिडते आणि कलाला म्हणते की काय ग मुली, तू माझ्या मुलाला ही कामं लावली आहेस. आणि अद्वैतला ती विचारते की काय रे, तू म्हटला होता ना तुला ऑफिसला जायचंय म्हणून, मग ऑफिसला जायचं सोडून हे कसले कामं करत बसलाय तू. सरोज कलाला विचारते की सांग ना, काय चाललंय हे सगळं, माझ्या मुलाला कामाला लावत होतीस का तू, की त्याला जाळ्यात ओढण्याचे नवे प्रयत्न करतेयस हे. कला सरोजला शांतपणे म्हणत असते की सरोज मॅडम, अहो तसं काहीच नाहीये, प्लीज तुम्ही माझं म्हणणं तरी ऐकून घ्या. सरोज तिच्यावर चिडते आणि म्हणते की एक मिनिट, तुझं म्हणणं ऐकून घ्यायला कोण आहेस तू. कला म्हणते की हे बघा सरोज मॅडम, मला आजोबांनी सांगितलं होतं की प्रसादासाठी नारळाच्या वड्या बनव म्हणून. सरोज म्हणते की नाही, हे सांगायची गरज नाहीये, हे मला माहितीये, आमच्या समोरच ही गोष्ट झाली आहे ना. रजनी, काय ग, आबांनी जर तुला एखादं किचन मधलं काम सांगितलं तर तू श्रीकांत भाऊजींना कामाला लावतेस का. आणि ही बघ महाराणी, हिने तर अद्वैतलाच कामाला लावलंय. कला म्हणते की अहो मॅडम, असं नाहीये. सरोज म्हणते की गप्प बसा, तू मला नाटकं करून दाखवू नको ह्या सगळ्या गोष्टीचे. आणि तुला जर झेपत नव्हतं तर अंगावर जबाबदारी घ्यायचीच कशाला. मी म्हणते माझा अद्वैत घरासाठी काही करू शकतो, म्हणून काय तू त्याला वड्या पाडायला बसवशील का आता. मला सरोजला म्हणते की सरोज मॅडम, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय, प्लीज तुम्ही माझं म्हणणं एकदा ऐका. त्याला वाटतंय म्हणून त्याने वड्या पाडलाय आणि त्याला वाटतंय म्हणूनच त्याने नारळाच्या वड्या बनवल्यात. सरोज म्हणते की हे बघ, शब्दांची फिरवाफिरवी करण्याची काही गरज नाहीये. मी माझ्या मुलाला एकदम चांगलं ओळखते आणि तो उगाच तुझी मदत करायला कधी येणार नाही. त्यामुळे माझ्या मुलाचे कान भरणं पहिल्यांदा बंद कर. जसा माझा मुलगा माझी बाजू घेऊन तुझ्याशी भांडू शकतो ना, तसंच माझ्या मुलाची बाजू घेऊन मी तुझ्याशी काय अख्ख्या जगाशी भांडू शकते. त्यामुळे लक्षात ठेव एक गोष्ट, उगाच माझ्या मुलाचा माझ्या विरोधात वापर करून घ्यायचा नाही. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव, एवढं सगळं होऊन सुद्धा तो तुझी मदत करतोय, एवढं सगळं होऊन सुद्धा त्याने हे सर्व केले ना, याच्या मागे त्याचा स्वभाव आहे. कारण त्याच्यामध्ये अजूनही माणुसकी शिल्लक आहे आणि तू त्याला कामाला लावलं ना, हा तुझा स्वभाव आहे. आणि तुझा स्वभाव आता मला कळायला लागलाय आणि तुझा स्वभाव न कळण्या इतकी मी मूर्ख तर अजिबात नाहीये. आता मी खमकी, हा तुझं कळायला लागलंय मला तुझं काय चाललंय नक्की ते. आणि एक गोष्ट लक्षात ठेव, जर माझ्या वाकड्यात शिरलीस ना तर मात्र तुला कायमचं सरळ करून ठेवेल मी. कला सरोजला म्हणते की अहो मॅडम, मी तुमचा राग समजू शकते, परंतु तुम्ही माझं म्हणणं तरी ऐका. तुम्ही मी काय म्हणते ते तरी ऐकून घ्या. सरोज मात्र तिचं काही म्हणणंच ऐकायला तयार नसते. आता त्याच वेळी तिथे आबा येतात आणि म्हणतात की काय चाललंय हे सगळं. त्याच वेळी आबांचं लक्ष अद्वैतवर जातं. अद्वैतच्या हातामध्ये चाकू असतो आणि समोर असतात नारळांच्या वड्यांचा ट्रे आणि अद्वैत त्याच्या वड्या पाडत असतो. हे आबांच्या लक्षात येतं आणि आबा म्हणतात की अरे वा 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 वा, दुधात अगदी केशर घोळावं तसं वाटतंय. खरं तर मला कलाच्या हातचा प्रसाद हवा होता, परंतु इथे मात्र तुम्ही दोघांनी जोडीने बनवलंय हे सगळं. नाही म्हणजे देवीनेच हे सगळं करून घेतलंय आणि त्यामुळे प्रकाशाची वाट अजूनही नजरेसमोर आहे हा विश्वास कायम राहतो. कला त्यावेळी आबांचं म्हणणं शांतपणे ऐकत असते. मग सरोज कलाला म्हणते की काय ग, मी जेव्हा तुझ्याशी बोलत असते तेव्हा मात्र तुझी जीभ अगदी चुरू 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 चालत असते. आता आबा तुझ्याशी बोलताय म्हटल्यावर त्यांचं बोलणं तू शांतपणे ऐकून घेतेस. आणि काय ग, हे सगळं तू मुद्दाम करतेस ना.
आणि हे बघ, आबा जरी तुझ्या पाठीमागे खंबीरपणे उभे असले ना, तरी सुद्धा मी माझ्या मुलाच्या पाठीशी अगदी खंबीरपणे उभी, एवढं लक्षात ठेव. मला पहिल्यांदा तू या प्रश्नांची उत्तरं दे की तू माझ्या अद्वैतला का जाळ्यात ओढतीयेस. कला सरोजला म्हणते की हे बघा मॅडम, तुमचा काहीतरी गैरसमज झालाय. मी असं काही करत नव्हते आणि त्याला वाटलं म्हणून तो माझी मदत करतोय. कारण त्याने मला अट घातली होती की देवी आईच्या उत्सवामध्ये मी सहभागी व्हायचं नाही. त्याने मला सांगितलं होतं की माझा उत्सवाशी काही संबंध नाहीये म्हणून. अद्वैत म्हणतो की हो आबा, कला बरोबर बोलतीये. तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी तिला आतमध्ये तर घेऊन आलो, परंतु देवी आईच्या उत्सवामध्ये तिचा कुठलाही इंटरफेरन्स नकोय अशी मी तिला अट घातली होती. आबा हे बघा, ती मला सतत इरिटेट करत असते आणि त्यामुळे माझी फार चिडचिड होत असते आणि म्हणूनच मी तिला तसं सांगितलं. आणि मुळात म्हणजे आपल्या घरामध्ये जे काही झालंय ना ते मी कधी विसरू शकत नाही. सॉरी आबा त्यासाठी. तेव्हा आबा मात्र मोठमोठ्याने हसायला लागतात. ते बघून सगळ्यांना प्रश्न पडतो की एवढा सिरियस विषय अद्वैतने सांगितलाय ना, आबा का हसताय एवढे. अद्वैत आबांना विचारतो की काय झालं आबा. आबा म्हणतात की अरे, तुमच्यामध्ये जो वाद झाला त्यावेळी प्रसाद करायचा नाही असं कोणाच्याच मनात नाही आलं आणि त्या गोष्टीवर उपाय म्हणून तुम्ही दोघांनी एकत्र मिळून प्रसाद बनवला. खरं म्हटलं तर कलाचे हात प्रसादाला लागावे असं मला वाटत होतं, पण झालं मात्र उलटच. आणि आजपर्यंत देवीला नैवेद्य चढवला जायचा, परंतु आज मात्र तुम्ही जोडीने मिळून नैवेद्य बनवलाय. खरंच किती मोठा योग आहे हा बरं. खरंच ग देवी आई, तुझ्या मनात नक्की काय काय असतं ग, आणि किती सुंदर असा योग घडवून आणलायस तू आज. कशा ग देवी आई तुला ह्या सगळ्या गोष्टी जमतात. नाहीतर आम्ही तर अगदी छोट्या छोट्या गोष्टीमध्ये गुंतून बसतो आणि छोट्या छोट्या गोष्टीचं टेन्शन घेत असतो, पण तू मात्र सगळ्या गोष्टी अगदी व्यवस्थितच करतेस हा. तेव्हा अद्वैत म्हणतो की आबा, या गोष्टीमध्ये कुठलेही संकेत वगैरे काही नाहीये. आबा अद्वैतला म्हणतात, अद्वैत अरे, तिचा हात तू कायम धरून ठेव आणि कधीही तिचा हात कधीच सोडू नकोस. कायम दोघं पण एकत्र राहा, कारण तुम्हाला माहितीये का तुमची भेट कोणामुळे झाली. तुमची भेट सुद्धा देवी आईमुळेच झालीये. देवी आईचा संकेत आहे की तुम्ही दोघांनी एकत्र यावं, तुम्ही दोघांनी एकत्र राहावं. त्यामुळे अद्वैत, तू कलाचा हात कधीही सोडू नकोस, कारण देवी आईचंच तसं म्हणणं आहे. हे एक गोष्ट लक्षात घ्या की जेव्हापासून नवरात्रीमध्ये तुम्ही भेटला होता तेव्हा कलाने आपल्या घरात मूर्ती बनवली होती आणि ती अद्वैतनेच तिला बनवायला सांगितली होती. तेव्हापासून एक गोष्ट लक्षात येते का तुमच्या, की तुम्ही कधीच सेपरेट झाला नाही. कायम देवी आईने तुम्हाला दोघांनाही एकत्र आणलंय. मला सांगा की तुम्ही दोघं प्रत्येक वेळी एवढे एकत्र का येत होते. जरी तुमच्यामध्ये वाद होत होते तरी सुद्धा तुम्ही आज पण एकत्रच आहात, आणि आज तर एकत्र म्हणजे तुम्ही एकमेकांचे नवरा बायको आहात. मला सांगा की आज सुद्धा देवी आईने तुम्हाला दोघांना एकत्र प्रसाद बनवण्याची सुबुद्धी दिली. अरे, तुम्हाला ही गोष्ट साधी वाटत असेल, परंतु ही गोष्ट साधी अजिबात नाहीये. आता मी तुम्हाला एक गंमत सांगू. तेव्हा कला म्हणते की गंमत आबा, कुठली गंमत. तेव्हा आबा म्हणतात की अरे, तुझी आजी आणि मी आम्ही दोघं एकत्र मिळून प्रसाद बनवायचो आणि मी जमेल तशी तिला कधी कधी स्वयंपाकात सुद्धा मदत करायचो. आता तिच्या शेवटच्या दिवसामध्ये तिचं असं म्हणणं होतं की आतापर्यंत आपण सगळ्या गोष्टी अगदी व्यवस्थित केल्या, परंतु आपल्या पुढची पिढी हे सगळं करेल का. तेव्हा मीच तिला म्हटलं होतं की अगं, जे काही देवीच्या मनात असेल त्या गोष्टी होतीलच की. आणि बघा बरं, देवी आईने आज शेवटी तो दिवस आणलाच आणि सगळं काही किती व्यवस्थित जुळून आणलं. कसं आहे ना, एकत्र येऊन स्वयंपाक केला, त्यानंतर नाती सांभाळली, तर संसार कसा एकदम घट्ट होतो. एकमेकांबद्दल प्रेम वाढतं आणि एकमेकांची अजून जास्त सवय व्हायला लागते. आता माझंच घे ना, जेव्हापासून शारदा गेली तेव्हापासून उगाच माझ्या मनाला हुरहुर लागत होती, पण मी कसं बसं माझ्या स्वतःला सावरून घेत होतो. आबा हे सर्व बोलताना आबांच्या बोलण्यातला तो काफरा अद्वैतला समजत असतो आणि आबा इमोशनल झाले हेही अद्वैतला समजतं. त्यामुळे अद्वैत आबांना म्हणतो की आबा, स्वतःला सावरा. आबा म्हणतात की नाही मी ठीक आहे. अरे, आमचे तर दिवस निघून गेले रे, परंतु आता तुमचे दिवस आहेत. नेहमी असंच जवळ राहा, असंच जवळ या, आणि इतके जवळ या ना की परत कधी सेपरेट होणारच नाही तुम्ही. बरं चला, हा प्रसाद तुम्ही दोघांनी एकत्र मिळून बनवलाय की नाही, मग अख्ख्या कोल्हापुराला सुद्धा तुम्हीच वाटा. निदान त्यामुळे सगळं कोल्हापूर तुम्हाला आशीर्वाद देईल आणि चांदेकरांसाठी ही गोष्ट तर चांगलीच आहे की. आता तुम्ही तयार व्हा आणि निघा लगेच प्रसाद वाटायला. तर कला आणि अद्वैत आबांपुढे काही बोलू शकत नसतात, त्यामुळे आबांना ते म्हणतात की ठीक आहे आबा, चालेल. परंतु सरोजला मात्र आबांचं हे बोलणं आणि हे म्हणणं अजिबात पटलेलं नसतं. त्यामुळे सरोज आता राग व्यक्त करत तिथून तावातावाने निघून जाते. सर्वजण आता तिथून निघून गेलेले असतात.
परंतु अद्वैत आणि कलाला मात्र वेगळंच टेन्शन आलेलं असतं की जिथे आम्ही प्रसाद एकमेकांशी बोलून करू शकत नाही तिथे आम्ही प्रसाद वाटायला सोबत कसं काय जाऊ शकतो. तर इकडे संगीताच्या घरी तिच्या दोन्हीही मैत्रिणी आलेल्या असतात आणि मग त्यांचा चहा पाणी सुरू असतो. तेव्हा संगीताची मैत्रीण संगीताला म्हणते की संगी, अगं तुला खरं सांगू का, अगं या सगळ्या गोष्टी ना फक्त कलामुळेच झाल्यात बघ. आपली कला म्हणजे एकदम गुणी आहे बरं का. तेवढ्यात दुसरी म्हणते की अगं माझी किती वर्षापासूनची इच्छा होती तुला माहितीये का की चांदेकरांच्या घरी दर्शनाला जायचं म्हणून. काय करणार, दरवर्षी तर ती पास सिस्टम होती त्यांची आणि आपल्यासारख्याला कोण पास देणार आणि आपण चांदेकरांच्या देवी आईचे दर्शन कसे काय घेणार. परंतु आता मात्र तो प्रश्नच मिटलाय. चांदेकरांच्या देवी आईचं दर्शन आपण घेऊ शकतो, त्यांच्या घरात जाऊ शकतो आणि या सगळ्या गोष्टी झाल्यात त्या फक्त कलामुळेच बरं का. संगीता म्हणते की हो, हे अगदी तुम्ही बरोबर बोलताय बरं का. तेव्हा संगीताची दुसरी मैत्रीण संगीताला म्हणते की अगं तुला मागच्या वर्षीचं आठवतंय का, म्हणजे बघ ना दिवस किती पटपट निघून जाताना. मागच्या वर्षी चांदेकरांच्या घरचे पास मिळवण्यासाठी तू किती धडपड केली होतीस आणि ज्या पोरीने तुला पास मिळवून दिले होते त्या पोरीने, त्या कलाने मात्र सगळ्यात कोल्हापूरकरांच्या दर्शनाचाच प्रश्न सोडवलाय आणि सर्वांसाठी चांदेकरांच्या देवीचं दर्शन खुलं केलं. त्याचवेळी अद्वैत आणि कला हे खरेंच्या घरी आलेली असतात. संगीता कलाबद्दलच बोलत असते, त्या बायका कलाबद्दलच बोलत असतात आणि त्याचवेळी अद्वैत आणि कला आतमध्ये येतात. कलाने अतिशय छान अशी साडी नेसलेली असते आणि कला खरंच खूप सुंदर दिसत असते. ते बघून संगीता म्हणते की अगं बाई कला, तू आलीस. कलाला समोर बघून संगीताला आणि तिच्या मैत्रिणींना खूप आनंद होतो. तर संगीता लगेचच बाबांना आवाज देते की अहो लवकर इकडे या, जावई बापू आणि कला आलेत. बाबा तिथे येतात. मग संगीता अद्वैत आणि कलाला म्हणते की बरं तुम्ही एक काम करा, तुम्ही बसा हा, तोपर्यंत मी तुमच्यासाठी चहा आणि कॉफी घेऊन येते. कला म्हणते की अगं आई नको ग, आता चहा आणि कॉफीसाठी अजिबात टाइम नाहीये कारण आम्हाला खूप काम आहेत. मी फक्त ह्या वड्या द्यायला आले होते ग. संगीता कलाला विचारते की वड्या, आणि कसल्या वड्या ग. कला म्हणते की अगं आई, हा देवी आईचा प्रसाद आहे, नारळाच्या वड्या बनवल्या आम्ही घरच्या घरी आणि आबांची अशी इच्छा होती की देवी आईचा प्रसाद घरीच बनवावा आणि देवी आईचा प्रसाद सर्व कोल्हापुरालाही नेऊन द्यावा. आता आबांची इच्छा होती की देवी आईचा प्रसाद कोल्हापुरातल्या प्रत्येक घरामध्ये पोहोचायला हवा आणि म्हणूनच ह्या वड्या केल्या. मग कला आता संगीता, बाबा आणि संगीताच्या मैत्रिणींना देखील तो प्रसाद देते. सर्वजण प्रसाद खात असतात. तेव्हा संगीताची मैत्रीण कलाला म्हणत असते की खरंच ग पोरी, तू खरंच खूप गुणी आहेस. बघ ना, म्हणजे तू त्या घरात काय गेलीस आणि तू घरात गेल्यावर आमचं भाग्य उजाळलंय. बघ, तू त्या घरात गेलीस आणि स्वतःच्या हाताने मूर्ती घडवलीस आणि आमचं काम मात्र तू खूप सोपं केलंस. बघ ना, जणू काही असं वाटतंय ना की आपल्या जवळच्या माणसाला, आपल्या जवळच्या व्यक्तीला आपण न कुठल्या लिमिट्समध्ये भेटू शकतो, न कुठल्या पासेसमुळे भेटू शकतो. आणि पोरी, तू ते देवी आईच्या दर्शनाचे पास काढून टाकले ना, ते मात्र बरं केलंस हा. खरं तर अशी सून अगदी सगळ्यांना मिळायला हवी, असं म्हणून त्या मावशी आता कलावरनं नजर ओवाळून टाकतात. कलाच्या तोंडावरनं ती हात फिरवत असते आणि कलावर खूप प्रेम करत असते. ते बघून कलाला खूप छान वाटत असतं आणि अद्वैतला असं वाटत असतं की हे सगळं काय प्रकार चाललाय. त्यानंतर ती मावशी आता अद्वैत जवळही येते आणि अद्वैतच्याही गालावरनं हात फिरवते आणि म्हणते की हो, मग आमचे जावई बापू सुद्धा काही कमी नाही आहेत. आणि मग अद्वैतची सुद्धा पप्पी घेऊन टाकते. तर अद्वैतला मात्र ते फार छी वाटत असतं. मावशी कलाला म्हणत असतात की कला, बाकी तुला सोन्यासारखा नवरा मिळालाय बरं का. त्यावेळी दुसऱ्या मावशी म्हणतात की हो, मग आपल्या हिऱ्यासारख्या मुलीला सोन्याचंच कुंदन हवं की नाही. नाही म्हणजे चांदेकर दागिना घडवतात, परंतु ह्या जोडीचा दागिना मात्र देवानेच घडवलाय. त्यानंतर संगीताच्या दोन्हीही मैत्रिणी आता निरोप घेऊन तिथून निघतात. अद्वैतला म्हणतात की अद्वैतराव, आम्हाला ठाऊक आहे की आबांना सगळ्या गोष्टी रीतिभातीप्रमाणेच आवडतात. आज दसरा आहे, म्हणजे लग्नानंतरचा तुमचा पहिलाच दसरा आहे. खरं तर आम्ही सोन्याचं पान घेऊन तुमच्या घरी यायला हवं होतं, पण आमची तेवढी ऐपत नाहीये. तरी सुद्धा आम्हाला जमल तसं आम्ही करू आणि जमल तसं आम्ही प्रयत्न तरी करू. आज सायंकाळी आम्ही तुमच्या घरी येऊ आणि आमच्या ऐपतीप्रमाणे आम्हाला जे काही जमेल ते आम्ही करू.
प्रत्येक वेळी बाबा अगदी लाड प्यारमध्ये येऊन अद्वैतला बोलत असतात, म्हणजे अद्वैतला त्याचा मान देत असतात. परंतु यावेळी मात्र बाबा खूप स्पष्टपणे हे सगळं बोलत असतात. खरं तर बाबा हे अद्वैतवर थोडेसे रागवलेलेच असतात. त्यांना अजिबात पटलेलं नसतं की चांदेकरांच्या घरामध्ये माझ्या मुलीला कशी वागणूक दिली जाते, त्यानंतर तिला घराबाहेर काय काढलं जातं. त्यामुळे बाबा आणि संगीता दोघांचाही मूड जरा ऑफच असतो आणि नेहमीप्रमाणे अद्वैत आल्यावर जसं त्यांना वाटतं, जसं त्यांच्यामध्ये उत्साह येतो, तसा उत्साह मात्र यावेळी अजिबात नसतो. बाबा खूप स्ट्रेट फॉरवर्ड अद्वैतशी बोलत असतात, कारण बाबांना माहीत असतं की त्या घरामध्ये आपली कला सुखी नाहीये आणि अद्वैतराव सुद्धा तिला सपोर्ट करत नाही. मग कला बाबांना म्हणते की बाबा तुम्ही काळजी करू नका, मी पैशांची काहीतरी व्यवस्था करते. मग अद्वैत कलाला म्हणतो की जरा 1 मिनिट थांबशील का तू, आणि मग तो बाबांशी बोलायला येतो. बाबांना तो म्हणतो की मिस्टर खरे, हे बघा तुम्हाला काही करायची गरज नाहीये आणि तुम्हाला हे सगळं कोणी करायला सुद्धा सांगितलेलं नाहीये. उगाच तुम्ही काहीतरी रीतभात आहे आणि त्यामुळे तुम्ही स्वतःचं नुकसान करून घेऊ नका. आणि ऑलरेडी तुमच्या खांद्यावर परिस्थितीचं एवढं मोठं ओझं आहे, कर्जाचं एवढं मोठं ओझं आहे. अशा परिस्थितीमध्ये तुम्ही काय करणार आहात, आणि तसंही आबा या सगळ्या गोष्टी समजून घेतील, तुम्ही काळजी करू नका. बरं येतो मी, कारण मला बाकीच्या घरांमध्ये सुद्धा वड्या द्यायच्यात. त्यानंतर अद्वैत आणि कला दोघंही आता आईच्या आणि बाबाच्या पाया पडतात. संगीता आणि बाबा अद्वैत आणि कलाला आशीर्वाद देखील देतात. परंतु यावेळी बाबा मात्र थोडेसे नाराज दिसत असतात. त्यानंतर कला आणि अद्वैत दोघंही आता बाबांचा आणि संगीताचं निरोप घेऊन तिथून निघालेले असतात. जेव्हा तिथून निघत असतात तेव्हा कला आणि अद्वैत एकमेकांशी बोलत चाललेले असतात. अद्वैत कलाला म्हणतो की त्या आलेल्या बायका जरा तुझं जास्तच कौतुक करत होत्या नाही का. कला म्हणते की कौतुक जास्त होतं की कमी होतं हे मला कसं काय कळणार, आणि केलं असेल त्यांनी कौतुक, वाटलं असेल त्यांना माझ्याबद्दल काहीतरी चांगलं, त्यात तुझं काय पोट दुखतं एवढं. अद्वैत म्हणतो की नाही, म्हणजे कौतुकाचा जरा ओव्हरडोसच होत होता असं मला वाटत होतं. आणि तसंही एवढं कौतुक करण्यासारखं काय आहे तुझ्यामध्ये, एवढं कौतुक करण्यासारखं काही नाही तुझ्यामध्ये, तरी सुद्धा त्या बायका किती तुझं कौतुक करत होत्या. नाही म्हणजे त्यांनी माझं जर कौतुक केलं असतं तर एक वेळ मी समजू शकत होतो, कारण मी आहेच शेवटी कौतुक करण्यासारखा ना. मला म्हणते की अच्छा, मला सांग की तुझं का त्यांनी कौतुक करावं आणि तुझं का म्हणून त्यांनी कौतुक करायचं बरं. अद्वैत म्हणतो की हो, मग त्यांनी माझं का म्हणून कौतुक नाही करायचं, मी आहेच तेवढा हुशार, स्मार्ट, सगळ्या काही गोष्टी माझ्यामध्ये ऑलराऊंडर आहे अगदी मी, त्यामुळे माझं कौतुक तर कोणी पण करतच. त्याच वेळी बाबा तिथे येतात आणि अद्वैतला म्हणतात की अहो जावई बापू 1 मिनिट. बाबा अद्वैतला म्हणतात की अद्वैत मला तुमच्याशी जरा बोलायचं होतं. खरं तर बाबा थोडे डिस्टर्बच असतात, मी तुम्हाला बोलली की बाबांच्या चेहऱ्यावरनं ते तसं दिसतच असतं, त्यामुळे अद्वैतशी ते बोलायला येतात. अद्वैतला म्हणतात की अद्वैतराव मला तुमच्यासोबत थोडंसं बोलायचंय. तेव्हा अद्वैत म्हणतो की काय झालं, तुम्हाला कुठला प्रॉब्लेम आहे का, ती माणसं मागच्या वेळी आली होती ती पुन्हा तुम्हाला त्रास द्यायला लागली आहेत का. त्यावर बाबा अद्वैतला म्हणतात की नाही अद्वैतराव, तसं काहीही घडलेलं नाहीये, परंतु माझी फक्त एका गोष्टीची एक अपेक्षा आहे की नवरात्रीच्या वेळी जो काही प्रकार तुमच्या घरामध्ये घडला, जे काही तुमच्या घरामध्ये घडलं, म्हणजेच तुम्ही आमच्या कलाला घराबाहेर ठेवलं, आमच्या कलाला घराबाहेर काढलं, रात्रभर आमची कला घराबाहेर होती, हा सगळा जो काही प्रकार घडला तो पुन्हा परत होऊ नये, एवढीच फक्त माझी अपेक्षा आहे तुमच्याकडनं. कसं आहे अद्वैतराव, जेव्हा संसार होत असतो तेव्हा संसार करताना काही गोष्टी ह्या वरखाली होत असतात, काही गोष्टी कमी जास्त होत असतात, पण तरी सुद्धा आम्ही काही गोष्टी समजून घेतोय, कारण आम्हाला माहिती आहे की तुमचं लग्न फारशा चांगल्या परिस्थितीमध्ये नाही झालंय, तुमचं लग्न कुठल्या परिस्थितीमध्ये झालंय ही गोष्ट आम्हाला माहिती आहे, आणि त्यामुळे तुमचा आमच्या कलावर खूप राग आहे हेही मला माहिती आहे. पण जावई बापू, एवढे दिवस तुम्ही माझ्या कलासोबत राहताय, तुम्हाला एक गोष्ट जाणवलीच असेल की माझी कला खरंच खूप चांगली आहे. तुमच्या दोघांचे भांडणं होतात ते वेगळीकडे, परंतु माझ्या कलाचा स्वभाव खूप चांगला आहे. आमची कला खरंच खूप गुणी बाळ आहे, आणि एक मुलगी म्हणजे बापासाठी अगदी काळजाचा तुकडा असते हो. जावई बापू, तुम्हाला आता या गोष्टीची कल्पनाही नाही करवणार किंवा तुम्हाला आता या गोष्टीबद्दल काही जास्त वाटणार नाही, परंतु ज्यावेळी बाप आपला काळजाचा तुकडा दुसऱ्याच्या हातात सोपवत असतो ना, तेव्हा त्या बापाला काय वाटतं हे त्या बापालाच माहीत असतं. अहो, आपली सगळी नाती, आपण लहानपणापासून ज्या घरामध्ये राहत असतो ते घर, त्या घरातली सगळी माणसं, सगळ्यांना सोडून ती मुलगी तुमच्या घरात राहते, आणि एवढं सगळं होऊन बापाची काय अपेक्षा असते हो दुसरी. बापाची हीच अपेक्षा असते की माझ्या मुलीने चांगला संसार करावा, तिला सासरच्या लोकांनी कुठलंही छळू नये, तिला त्रास होऊ नये, आणि अगदी आनंदात तिने राहावं, एवढंच तर एका बापाचं म्हणणं असतं, आणि एवढंच तर एका बापाची इच्छा असते.
आहोत माझ्या कलाला तिकडे एवढा त्रास होतोय, ती रात्रभर घराबाहेर राहते, नक्की माझ्या कलाचं आता काय सुरू असेल, या गोष्टीने मला आणि संगीताला आम्हाला दोघांनाही डोळा लागत नाही हो रात्रीचा. आम्ही सतत नेहमी त्याच गोष्टीचा विचार करत असतो. जावई बापू, मी तुम्हाला हे सगळं बोलतोय त्याचं तुम्ही वाईट नका लावून घेऊ. अहो, हे सगळं बोलतोय मी माझ्या कलाच्या प्रेमापोटी बोलतोय, माझ्या मुलीसाठी बोलतोय. या सगळ्या गोष्टींमुळे तुम्हाला अपराधी वाटावं असं माझं म्हणणं अजिबात नाहीये. माझं फक्त एवढंच म्हणणं आहे हो, शेवटी एका बापाचं दुसरं तरी म्हणणं काय असणार आहे. मला फक्त एवढंच वाटतं की माझ्या कलाला तिच्या योग्यतेप्रमाणे तुमच्या घरामध्ये स्थान असावं आणि तिला तशी वागणूक दिली जावी. मला हे पण नाही म्हणायचं होत की तुम्ही तिला डोक्यावर धरून नाचा, तिला डोक्यावर ठेवा, परंतु तिला पायाखाली तरी तुडवू नका ना. बस माझं फक्त एवढंच म्हणणं आहे. माझी तुम्हाला फक्त एवढीच विनंती आहे. असं म्हणत बाबा आता अद्वैत समोर हात जोडत असतात आणि अद्वैतला विनंती करत असतात. त्यावेळी अद्वैत मात्र हाताची घडी घालून उभा असतो आणि हे सगळं बघत असतो. कलाला मात्र फार वाईट वाटत असतं की आपल्या बाबांचं आपल्यावर किती प्रेम आहे आणि फक्त आपल्यासाठी बाबा अगदी अद्वैत समोर हात जोडताय. अद्वैत त्यांच्यापेक्षा एवढा लहान असून सुद्धा बाबा त्याच्यासमोर हात जोडताय, त्याला विनंती करताय आणि तेही कोणासाठी, फक्त माझ्यासाठी. कलाला फार वाईट वाटतं. कला लगेचच बाबांना मिठी मारते आणि बाबांना ती म्हणत असते की अहो बाबा, तुम्ही अशी विनंती का म्हणून करता हो? हे बघा, मी तुमची मुलगी आहे ना, मग काळजी कशाला करताय? मग तुम्ही कशाला काळजी करताय? माझ्यामध्ये खूप हिंमत आहे. हे बघा, तिथे मोठ्यांसमोर वागायला मी अजिबात नाही म्हणणार नाही. पण बाबा तुम्ही अहो माझी एवढी काळजी करू नका, इतक्या सहजासहजी मी मोडूनही पडणार नाही. पण तुम्ही असं कोणासमोर हात पसरून मला दुबळं करू नका हो. मी सगळ्या गोष्टी सहन करेल, परंतु तुम्हाला असं हात पसरलेलं नाही बघू शकत. तुम्ही माझी अजिबात काळजी करू नका. मी आहे ना, मी खमकी आहे. मी माझं स्वतःचं संरक्षण करू शकते. परंतु उगाचच माझ्या काळजीमध्ये तुम्ही स्वतःचं नुकसान करून घेऊ नका. आता मी येते, तुम्ही आता काहीच बोलू नका. मग येऊ का मी? तेव्हा बाबा म्हणतात की हो ये. मग बाबा आता घरामध्ये निघून जातात. कला आणि अद्वैत दोघंही गाडीकडे येत असतात. बाबा जे काही अद्वैत सोबत बोललेले असतात त्या गोष्टीचं कलाला फार वाईट वाटलेलं असतं आणि कला रडत असते. अद्वैतही मनात विचार करत असतो, कारण बाबांचं बोलणं अद्वैतला सुद्धा मनाला लागलेलं असतं आणि तो विचार करत असतो. तो मनातल्या मनात म्हणत असतो की खरेचे बाबा किती आत्मीयतेने ह्या सगळ्या गोष्टी बोलत होते, किती मनापासून हे सगळं बोलत होते. खरंच त्यांची यामध्ये काय चूक आहे आणि किती आत्मीयतेने हे सगळं बोलत होते. मुलीच्या प्रेमापोटीच बोलत होते ना शेवटी. आता अद्वैतच्या मनात हे सगळं चांगलं चालू असतं आणि कुठेतरी आता कलाच्या घरच्यांच्या बद्दल त्याला सहानुभूती निर्माण झालेली असते. त्याच वेळी कला अद्वैतला म्हणते की अरे चांदेकर, तिथं काय उभा आहे, चल ना लवकर. आता कला असं बोलल्यामुळे अद्वैतला पुन्हा राग येतो आणि तो म्हणतो की झालं, कुठेतरी माझ्या मनात तिच्या घरच्यांबद्दल सहानुभूती आली होती. त्याच वेळी जर मी हिला बघितलं ना, तर मग मात्र माझी सगळी सहानुभूती संपते. परंतु शेवटी काही झालं तरी मला काही गोष्टी विसरता येत नाही ना. मला जरी यांच्याबद्दल सहानुभूती वाटत असली तरी सुद्धा मला हे विसरून चालणार नाही ना की शेवटी हे या खरेचे बाबा आहेत म्हणून. नाही, मला अशी सहानुभूती दाखवून अजिबात चालणार नाही. अद्वैत या गोष्टीचा विचार करत असतो आणि मित्रांनो, आजचा हा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला बघायला मिळणार आहे दसरा असतो, त्यामुळे चांदेकरांच्या घरची परंपरा असते की चांदेकरांच्या घरामध्ये जो काही नवरा असतो तो त्याच्या बायकोला सोन्याचं आपट्याचं पान देत असतो. अद्वैतला काही कलाला द्यायचं नसतं, परंतु शेवटी परंपरा असते आणि आबा परंपरेचे किती जागते आहे हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळे आबा अद्वैतला म्हणत असतात की अद्वैत, तू आता कलाच्या हातामध्ये ते सोन्याचं पान दे. त्यामुळे अद्वैत फॉर्मॅलिटी करत असतो आणि जाऊ दे, ते पान द्यायचे म्हणून देत असतो. मग आबा अद्वैतला म्हणतात की अद्वैत, काय रे, किती वर्षापासून आपल्या घरामध्ये तू सोनं लुटतोय? तुला आपल्या घरची परंपरा माहित नाहीये का? मग आबा ज्याप्रमाणे गोष्टी सांगत असतात, ज्याप्रमाणे बोलत असतात, त्यांच्या पाठोपाठ आता अद्वैत बोलत असतो. मग अद्वैत कलाच्या हातामध्ये सोन्याचं पान देत म्हणत असतो की हे पान घे आणि माझ्या आयुष्यात सोन्यासारखी राहा. मग कला सुद्धा अद्वैतला पुन्हा पान देते आणि अद्वैतला म्हणते की हे सोन्याचं पान तूही घे आणि तूही सोन्यासारखाच राहा.
त्यानंतर कलाला अद्वैतचा आशीर्वाद घ्यायचा असतो, म्हणजे अद्वैतच्या पाया पडायचं असतं नवरा म्हणून. तर कला सुद्धा काही कमी नसते. जेव्हा अद्वैतच्या पाया पडायला ती खाली वागते तेव्हा अद्वैतच्या पाया तर पडते आणि तेव्हा त्याच वेळी अद्वैतच्या पायाला जोराचा चिमटा घेते. आता त्यावेळी अद्वैत ओरडतो, परंतु अद्वैत काही बोलू शकत नसतो ना. ह्या कलाने माझ्या पायाला चिमटा घेतला म्हणून. त्यामुळे तो मोठ्याने बोलतो की आयुष्मान भव. त्याला काय झालेलं असतं हे अद्वैतलाच माहीत असतं, परंतु काही बोलत नसतो आणि कला सुद्धा त्याच्याकडे बघून हसत असते. आता हा सगळा प्रकार बघितलेला असतो सरोजने. त्यामुळे सरोजला मात्र खूप राग आलेला असतो आणि सरोजला कळतं की अरे ही मुलगी किती नाटकी आहे, म्हणजे काय काय करू शकते ही मुलगी. हिने माझ्या मुलाला आता चिमटी काढली, म्हणजे ही मुलगी काही करू शकते आणि माझ्या मुलाला किती छळते. पुन्हा एकदा सरोजचा तोच ड्रामा सुरू होतो. तर मित्रांनो, आजचा हा भाग तुम्हाला कसा वाटला आम्हाला नक्की कळवा. अँड इफ यू लाईक माय व्हिडिओ प्लीज डू सबस्क्राईब, शेअर अँड कमेंट. थँक्यू.